राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची पलूस येथे जाहीर सभा। या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा। निलेश येसुगडे। दिनांक 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची जाहीर सभा पलूस येथील जुन्या स्टँड पाठीमागील बाजार मैदानात सायंकाळी 7:30 वाजता होणार असून या जाहीर सभेस मोठ्या संख्येने पलूसच्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते निलेश येसुगडे यांनी व्यक्त केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जोशना काकी येसुगडे आणि त्याचबरोबर आमचे 10 प्रभागातील सर्व 20 उमेदवार यांच्या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व महायुतीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे पलूस नगरीमध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक साहेब, आमचे राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत दादा पाटील, त्याचबरोबर आमचे माजी सभापती रवी तमनगोंडा, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सुद्धा काही पदाधिकारी या ठिकाणी उद्याच्या या मेळाव्यासाठी जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। तर मी पलूसमधील नागरिकांना आवर्जून या सभेचं त्या ठिकाणी निमंत्रण देतो, कारण आज जरी सातत्यानं एकाच कुटुंबातील आमदार आपण निवडून देत असलो तरी कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी त्यांच्या हातून सुटलेल्या दिसत नाहीत। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि महायुतीचं या ठिकाणी राज्यामध्ये सरकार आहे आणि अर्थमंत्री आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पलूसचा विकास घडवायचा आम्ही प्रयत्न नक्की येणाऱ्या काळात करणार आहे। तरी मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो, पलूसमधील सर्व नागरिकांनी उद्याच्या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावं। धन्यवाद। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।